गीता आलीस का ग? हो आल्या का ग साऱ्या जणी? चला चला मथुरेच्या बाजाराला जाऊया. हो सगळ्या गवळणी आल्या. अगं पण मावशी तर राहिलीच की ग. चला चला मावशीच्या घरी जाऊया. चला चला चला. मावशे अगं ए मावशे आवरलं का नाही? मावशी अगं मथुरेचं बाजार भरलं असेल तिकडं. आपण अजून इथं गोकुळातच. चल बाई आवर पटपट. मावशी वेळ तरी बघ किती झालंय ते. सूर्य पाय डोक्यावर आलाय. मावशी अगं आवर बाई, नाहीतर इथं दुधाचं दही आणि दह्याचं ताक होईल. मावशे अगं आवडतीस की जाऊ आम्ही? अगं हो 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 का ग एवढं ओरडताय? अजून जिवंत आहे मी. मावशे अगं दही दूध आणि डोईवर घेऊन आमची मान अवघडली. चल बघू पटपट बाजाराला. अगं मी आवरून जावाचीच तयार आहे. तुमचीच वाट बघत होते. चला 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 चला. मथुरेच्या बाजाराला चालल्या राधा आणि गवळणी. ग बाई ग अडवू नका ग कोणी. ग बाई ग अडवू नका ग कोणी. दयाळूराच्या पाट्या घेतल्या. दयाळूराच्या पाट्या घेतल्या. त्यातच ठेविले काकण लोणी. ग बाई ग अडवू नका ग कोणी. ग बाई ग अडवू नका ग कोणी. थांबा थांबा
दही दूध लोणी बाजारात कसं विकायचं? मावशे काहीतरी कर मावशे, पण या टोल मधनं वाचव. वय वय आपण याचा विरोध केलाच पाहिजे. बायांनो, चला माझ्या मागनं. आता या चौकीदाराला धडा शिकवायला आपण मोठ्या साहेबाकडेच जाऊया. चला चला चला. मथुरेच्या बाजाराला चालल्या राधा आणि गवळणी. ग बाई ग, अडवून का ग कोणी, ग बाई ग, अडवून का ग कोणी. मावशे, आपण हे कुठं आलोय म्हणायचं? अगं, आपण पोलीस स्टेशनला आलोय. मावशे इथं होईल का ग आपलं काम? अगं चला बघूया तरी काय होतंय ते. चला चला चला. ए बायनो, थांबा 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 थांबा. नेमकं चाललंय कुठं? हे पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन. साहेब, आम्ही तक्रार द्यायला आलोय. आता तुमची आणि कसली तक्रार आहे? आम्ही आमची तक्रार मेन साहेबांना सांगणार आहे. असं, चला तर मग. हे बघा, हे इकडे यायचं आहे. साहेब, तक्रार आमची नोंदवून घ्या. न्याय आम्हाला योग्य द्या. तक्रार आमची नोंदवून घ्या. न्याय आम्हाला योग्य द्या. तक्रार आमची नोंदवून घ्या. न्याय आम्हाला योग्य द्या. अरे हो हो हो, नीट सांगणार का काय झाले ते? हा काय तुमचा बाजार आहे का? साहेब, आम्ही तक्रार द्यायला आलोय. बोला, काय तक्रार आहे? साहेब, आमच्या बाजाराच्या रस्त्यावर टोल घेत आहेत आणि तोही चुकीच्या पद्धतीने. अहो साहेब, रस्ता तर अजिबात चांगला नाही. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत, पण टोल मात्र भरपूर घेत आहेत. तुमच्या मताशी मी सहमत आहे. रस्ता खरंच खूप वाईट आहे, पण यात मी काहीच करू शकत नाही. टोलचा कायदा सरकारनं बनवला आहे. यात आता तुम्हाला मंत्री साहेबच न्याय देऊ शकतील. त्यांनाच भेटावं लागेल. म्हणजे साहेब, आम्हाला न्यायाच्या दारातच न्याय मिळणार नाही म्हणा की. हो, माझा नाईलाज आहे. चला हवालदार. मावशी, आता ग काय करायचं आपण? आता आपण उशीर करायला नको. लागलीच मंत्री साहेबांच्या घरी जाऊया. चला चला चला. मथुरेच्या बाजाराला चालल्या राधा आणि गवळणी. ग बाई ग, अडवून का ग कोणी, ग बाई ग, अडवून का ग कोणी. न्याय द्या, न्याय द्या. साहेब आम्हाला न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. साहेब आम्हाला न्याय द्या. अरे, आज सारे गवळणी वाट कशी चुकल्या बघायचं. साहेब, वाट चुकलो म्हणून नव्हे, तर वाट अडवली म्हणून तुमच्याकडे आलोय. कोणी वाट अडवली तुमची आणि का? कोणाची एवढी हिंमत झाली आमच्या जनतेची वाट अडवायची? मी सांगते साहेब, आम्ही सर्व गवळणी जात होतो मथुरेच्या बाजारी. इतक्यात हे चौकीदार आले आणि आमच्याकडून टोल मागायला लागले. रस्ता नाही, सुविधा नाही, पण टोल घ्यायची मात्र घाई. कोणमध्ये सुविधा नाहीत. आम्ही रस्ते निर्माण केले, लाईटची व्यवस्था केली, पाण्याचीही व्यवस्था केली, सगळ्या सगळ्या सुविधा दिल्या. साहेब, तुम्ही म्हणताय तुम्ही सगळ्या सुविधा दिल्या, पण प्रत्यक्षात हे सगळं आहे कुठं? आहे, हे सगळं आहे, पण ते तुम्हाला दिसतच नाही. साहेब, हे सगळं आहे तर मग ठेकेदाराला ते दाखवायला सांगा. त्याला चांगल्या प्रतीचं काम करायला सांगा. म्हणजे आमच्यासारख्या गवळणींना त्याचा त्रास होणार नाही. गवळणीनो, तो रस्ता माझ्याच माणसांनी केलाय आणि तो चांगल्या दर्जाचाच आहे. मीच त्याला तसं सर्टिफिकेट दिलंय. बोला, अजून तुमची काय तक्रार आहे? साहेब, अहो मी तुम्हाला मतदान केलं, भरघोस मतांनी निवडून दिलं आणि आता तुम्ही कसे वागताय? मावशीबाई, तुम्ही मतदान केलं नाही, मी ते विकत घेतलंय. प्रत्येक महिलेला घरपोच पाकिट दिलंय, तेव्हा तुम्ही मतदान केलंय. समजलं? ए, चला रे.
सगळ्यांनो, नेमकं काय करायचं तेच सुचेना. राधे, तुला काही सुचतंय का ग? राधे, आता तूच काहीतरी मार्ग काढ बाई. आहे, यावर एक उपाय आहे. आता आपल्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या भगवंताचे, श्री कृष्णाचे पाय धरणे. आता तोच आपल्याला योग्य सल्ला देईल. चला तर मग आपण या भगवंताला साकडे घालूया. शरण तुला रे आलो आलो, शरण तुला रे आलो. वाटला चार दिशांना, वाट आम्ही रे चुकलो चुकलो, वाट आम्ही रे चुकलो. तुमचा सखा तुमच्या समोर हजर आहे. बोला, काय अडचण आली आहे? कृष्णा, आज मथुरेचा बाजार आहे, पण चौकीदार आम्हाला सोडतच नाही. त्याला रस्त्याचा टोल हवा आहे, पण रस्ता खड्ड्यांनी भरलाय. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली, पण मंत्र्याने त्याचा हात ओला केला आहे. रस्ता मंत्र्याने बांधला आहे, पण कुंपणाने शेताचा घात केला आहे. कृष्णा, अरे मंत्र्याला आम्ही निवडून दिलं आहे आणि आता आमचा नाईलाज झाला आहे. गवळणींनो, तुमची अडचण आली माझ्या लक्षात. तुम्ही केलेली चूकच तुमच्या अंगलट आली आहे. ती चूक तुम्ही परत करू नका. कृष्णा, हे परमात्मा, आम्ही चूक केली ते आमच्या लक्षात आले देवा, पण आता यावर उपाय काय? उपाय एकच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी मला अवतार घ्यावा लागतो, पण मी आता अवतार घेणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः जागृत व्हा. लाचारीला बळी पडू नका, स्वतःचे मत विकू नका, सत्याने चाला, भ्रष्टाचाराला आळा घाला. लोकशाहीने तुम्हाला दिलेला सर्वात महत्वाचा अधिकार आहे मतदान. योग्य व्यक्तीला निवडून द्या, कारण या भरत भूमीचे भविष्य तुमच्याच हातात आहे. परमेश्वरा, आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. आम्ही आता मतदान हाच आमचा धर्म मानणार. अधर्माने सत्ता मिळवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. मतदानाचा हक्क बजावून देश बळकट बनवू. तथास्तु. लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. धन्यवाद. सहभागी कलाकारांचा पात्र परिचय घेऊया. मावशीच्या भूमिकेत आहे सानवी कदम. गवळणींच्या भूमिकेत आहेत अमोदी गर्दे, अनुष्का खोतलांडे, त्रिशला मोरे, सानवी वागवेकर, इशिता नागरे, आचल भंडारे, नविका ओसवाल, आराध्या चव्हाण आणि नितिशा गायकवाड. हवालदारांच्या भूमिकेत आहे समरजित लोंढे. शिपायाच्या भूमिकेत आहेत आरुष दड्डे, पृथ्वीराज तोडकर. मंत्र्यांच्या भूमिकेत आहे ऋतुराज पाटील. पोलिसांच्या भूमिकेत आहे सुमेध पवार,
आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे युवराज शिंगटे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शन आणि संगीत केले आहे श्री अवधूत पडतारे, श्री संतोष जाधव, श्री अभिजित चौगुले आणि सौ रुचा देवणी यांनी. जोरदार टाळ्यांनी या सर्व मुलांचे अभिनंदन करूया.